हा इथे इथे एक माणूस बसलाय आणि काय सुचवायचं असेल या चित्रामधून? रे हा हा आधी असेल तर? हा असा? अरे हो, शुभ्राला आधीच दिसला होता ना आपला आधी. पण आपल्याला आजोबांनी सांगितले ना आधीला काही धोका नाहीये म्हणून. पण समजा आपण गृहीत धरलं की हा आदी आहे, तर मग तो इथे काय करतोय? अरे त्याला कोणीतरी पकडून ठेवलं असेल का? काय रे चंदू? अरे काय झालं, कसला विचार करतोयस? मी काय म्हणते तुला की आधीला कोणीतरी पकडून नेलं असेल का, या खोलीत बंद करून ठेवलं असेल का? आणि असं असेल तर का केलं, कुणी केलंय हे? बघ आपण या चित्रावरून तर्क करतोय ना, पण मला अजूनही असं वाटतं की या चित्रामध्ये असं काहीतरी आहे जे समोर आहे पण आपल्याला दिसत नाहीये. हो ना, अरे मला सुद्धा तसंच वाटतंय. मला ना हे चित्र बघून असं सारखं वाटतं की याच्यात काहीतरी गूढ आहे याच्यात, पण काय ते नेमकं कळत नाहीये. पण एक गोष्ट तुला सांगते, मला राहून राहून असं आतून अगदी वाटतंय की हा आधीच आहे आणि आधी धोक्यात आहे. आपण एक काम करूयात, आपण हे चित्र आजोबांना दाखवू, त्यांना यातून काय अर्थ सुचतो ते बघूया. तू काळजी नको करूस, आधीला काहीही झालेलं नसणार आहे. काय परमेश्वरराव, प्रगती काय? बोलेल, नक्की बोलेल तो. हे फक्त तू म्हणतोयस, त्याचं काय? साहेब मला थोडीशी मुदत हवी आहे. आणखी? एव्हाना ठरवलं असतं तर मुका सुद्धा बोलायला लागला असता. एवढा वेळ दिलाय ना मी तुला. एक काम कर, नाही जाऊ दे, मला असं वाटतं की मीच येतो त्याला भेटायला. नको साहेब, मी काय म्हणतो. नाही नाही नाही, आता काही म्हणायचं नाही, काहीही बोलायचं नाही. एखाद्याला बोलतं कसं करायचं असतं ते मी तुला दाखवतो. पण साहेब तो काहीच बोलणार नाही. का? म्हणजे साहेब तो आदिनाथ शास्त्री. हां, त्याचं काय? त्याला काहीच आठवत नाहीये साहेब. काहीच आठवत नाही म्हणजे? म्हणजे नाही, काहीच आठवत नाही म्हणजे काय? नाटकी आहेत रे सगळे, शास्त्री आहे, माहिती आहेत मला. एक जात नाटकी आहेत सगळे. नाही साहेब, त्याला खरंच काही आठवत नाहीये. तुला कसं माहित? साहेब एक चूक घडली आहे माझ्या हातून. कसली चूक? कसली चूक? कसली चूक? तू काय करून ठेवलंस कळतंय का तुला? नाही नाही, तू मान खाली घालू नकोस, मीच घालतो. एक काम कर, मला हार घाल, आबीर बुक्का लाव आणि एखाद्या खाटकाला बोलवून आण.
हे प्रकरण पुढे आपल्या किती गळ्याशी येणार आहे कळतंय का तुला? अरे सुलेखा सोड, आता तो कोण आहे हे सुद्धा त्याला आठवत नाही. आता काय करायचं, त्याचं काय करायचं? साहेब, याच्यावर काही ना काही उपाय असेलच की नाही? हो, पण सुलेखा आपल्याला तुझ्या आणि माझ्या हयातीत हवी आहे. अरे सुलेखाचं सोड, याचं काय करणार आहोत आपण? काय करणार आहोत? साहेब, याला आपण ना याच्या घराजवळ सोडून देऊया, म्हणजे कुणालाच काही कळणार नाही. पुढे मग ते शास्त्री लोक काय ते बघून घेतील ना. तुला काय वाटतं इतकं सोपं आहे ते सगळं? तुला काय वाटतं पोलीस शांतपणे बघत बसतील? पाळत असेल आपल्यावर, पाळत. त्यात तो विक्रांत सोबत नाहीये. मूर्खपणा करून ठेवलाय सगळा. हे बघ, स्मृती गेली ना त्याची. हो, मग आता मी त्याला भेटायला काही हरकत नाही आहे ना तुझी? फोन बघ कोणाचा आहे. हॅलो, आदिनाथ शास्त्री का? कोण? मी इन्स्पेक्टर वजलवार बोलतोय, परमेश्वर राव. इन्स्पेक्टर साहेब? हो, मीच. आदिनाथ शास्त्री कुठे आहेत? आदिनाथ शास्त्री म्हणजे? या तुमच्या मोबाईलवरून आज पोलीस स्टेशनले फोन आला होता, तेव्हा बोलणारे आदिनाथ शास्त्री होते. साहेब, कदाचित तुमचा गैरसमज होतोय. आदिनाथ शास्त्रीकडे माझा मोबाईल कसा असेल? शक्य नाही. तेच ते विचारून राहिलो ना मी राव. हॅलो 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 साहेब, आवाज येत नाहीये. हॅलो. येईल येईल, आवाज पण येईल. आता तुम्ही इकडे येताय का आम्हालाच तिकडे यायला लागल? बाबा 12 वाजून गेले. तुम्हाला जागरणाचा त्रास होतो माहिती आहे ना? जागरणाचा त्रास मला तसाही होणारच, कारण वयोमाना परत्वे मला झोप येत नाही. आणि या चित्राचा अभ्यास आता मला शांतपणे झोपू देणार नाही. अभ्यास उद्या सकाळी करा ना. अभ्यास उद्या सकाळीही करता येईल मधू, पण हे चित्र पाहून पडलेल्या प्रश्नांचं काय करू? मनातले उलट सुलट विचार आपल्या झोपेच्या वेळा पाळत नाहीत. काय झालंय बाबा?
संभ्रमात पडलोय मधू. आदिनाथची मला चिंता वाटू लागली. बाबा तुम्ही तर म्हणाला होतात आधीला काही धोका नाहीये म्हणून. त्याच्या पत्रिकेत आजही धोका नाहीये मधू. पण मी संभ्रमात पडलोय याचं कारण पत्रिकेतून मिळणारे संकेत आणि चित्रातले संकेत यात बराच फरक आहे. साम्य एकच आहे. महादेव दादा. महादेव काका. हो. तुला आठवतंय मधू, मी तुला म्हटलं होतं महादेव दादा प्रमाणेच आदिनाथ आपल्यातून नाहीसा झाला ते कुठल्या तरी कोड्याची उकल करण्यासाठीच. हो पण तुम्ही असंही म्हणाला होतात की जसा तो अचानक नाहीसा झाला तसा अचानक परत येईल म्हणून. ती एक बाजू झाली. आता दुसरी बाजू. चित्रातून मिळणारे संकेत एकाच व्यक्तीची आठवण करून देतात. महादेव दादाची. हे चित्र बघितल्यावर मला एक प्रसंग आठवतोय. माधवा सोड 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 त्याला. माधवा सोड. अरे सोड रे. ऐक माझं सोड्या. दिनू 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 लवकर ये. माधवा दादा सोड त्याला. सोड त्याला. असं करू नकोस दादा. दादा सोड त्याला. माझी पार्वती कुठे बोल. माधवा माधवा ऐक रे. ऐक रे सोने सोड त्याला. माधवा इकडे बघ माझ्याकडे. माधवा नको. अरे नको सोड. महादेव माधवा इकडे बघ. अरे माधवा इकडे बघ. सोड रे माधवा. नको 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 इकडे बघ. महादेवा नको. हो 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 इकडे बघ. महादेव इकडे बघ. माझ्याकडे बघ. हो 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 नको रे नको. सोन्या ऐक माझं ऐक. महादेव दादाला वेड लागलं होतं. स्वतःला कोंडून घेतलं होतं त्यांनी. जगाशी संपर्क तोडला होता. आणि मग त्यानंतर महादेव दादानं या जगाचा देखील निरोप घेतला. म्हणजे बाबा आपला आधीच. असं होईलच असं नाही. चित्रावरून डोळ्यासमोर येणारा भूतकाळ फक्त प्रश्न उभे करतोय. मला एक गोष्ट कळत नाहीये बाबा. एक साधा फोन करणं आधीला जमू नये. आदिनाथनं फोन न करण्यामागचं कारणही कदाचित गंभीर असू शकेल मधू. डोक्यावर झालेला परिणाम किंवा स्मृती भ्रंश. बाबा काय बोलताय तुम्ही. श्रीराम श्रीराम. आता तूच मला सांग. इतक्या सगळ्या शक्यता आणि प्रश्न समोर उभे असताना मला कशी झोप लागेल. बाबा यातली एखादी गोष्ट जरी घडली तरी आपल्या सगळ्यांचं काय होईल मला सांगा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय मधू.
हे होईलच असं नाही. मी फक्त शक्यता सांगतो आहे. शुभ्राला मिळणाऱ्या संकेतांचा अर्थ यावेळी मी आधीच लावायचा असं ठरवलं आहे. काळाची पावलं ओळखणं हे सोपं काम नसतं मधू. बाबा, या परमेश्वराचे एक दोनदा अचानकच मला फोन आले. कोण परमेश्वर? यशवंतरावांचा खास माणूस. कशा संबंधी? मी यशवंतरावांच्याकडे कामाला होतो ना, तेव्हापासूनच या परमेश्वराचं विलक्षण कुतूहल आहे मला. अरे पण फोन कशा संबंधी आला होता? 3 मुद्दे आहेत बाबा. एक तर आपल्या घरातली खडानखडा माहिती या परमेश्वराला कोणीतरी देत आहे. फक्त आधीची माहिती त्याला मिळत नाहीये आणि ती मिळवण्यासाठी हा वारंवार फोन करतोय. दुसरं असं, मी जेव्हा कोकणात गेलो होतो तेव्हा आधीची गाडी तिथे सापडली होती. तिथल्या हॉटेल मालकाकडे मी चौकशी केली तेव्हा ज्या माणसाचं वर्णन त्यांनी केलं ना, ते वर्णन परमेश्वरशी मिळतं जुळतंय. आणि तिसरा मुद्दा, आज रिअल इस्टेटच्या मार्केटमध्ये मी यशवंतरावांच्या कॉम्पिटिशनमध्ये. दुसरा कोणी असता ना तर आतापर्यंत कापून ठेवला असता त्याने. पण माझ्या केसालाही धक्का लावलेला नाहीये. याचा अर्थ त्यांना अजूनही खात्री आहे की कधी ना कधी चंदू परत येईल आणि या प्रकरणामध्ये त्याचा आपल्याला फायदा होईल. चंदू, मी तुला पुन्हा एकदा सांगतो, या माणसाच्या नादी लागू नकोस. अरे या माणसाशी आपल्याला संभाषण नको, संबंधही नको त्यांचा. ही नीच माणसं आहेत रे फार. बाबा, माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललंय. काय? या परमेश्वराची खडानखडा माहिती मिळवायची. अरे कशाला? गरज काय आपल्याला? आणि समजा त्याला कळलं की तू त्याच्या मागेस आणि त्याने तुला काही केलं तर? काहीही करणार नाही बाबा. करायचं असतं ना तर आधीच केलं असतं. आणि मी समर्थ आहे ना सगळं सांभाळून घ्यायला. बाबा, माझा हा प्लॅन जर यशस्वी झाला ना तर आपल्याला आधीची माहिती मिळू शकेल. हे बघ चंदू, मला अजूनही असं वाटतं आधीला शोधून काढणं हे पोलिसांचं काम आहे. आणखीन एक, माझ्या एका विद्यार्थ्याचे वडील या सिस्टीम मध्ये फार उच्च पदावरती आहेत आणि त्यांनी आपल्याला सर्वतोपरी मदत करायचं आश्वासन दिलंय. गरज पडली तर सीबीआयची मदत घ्यायलाही ते तयार आहेत. बाबा, पोलिसांना पोलिसांचं काम करू दे, पण आधीचा मोठा भाऊ म्हणून माझंही काही कर्तव्य आहे ना. प्लीज. हे बघ चंदू, तुला जे काही करायचंय ना सांभाळून कर रे. काळजी घे स्वतःची. जी काही पावलं उचलायची ते विचारपूर्वक उचल. आणि मुख्य म्हणजे जे काही करत असतील त्याची माहिती आम्हाला असू दे.